नमस्कार, किरण शिंदे या YouTube चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, मैत्रिणींनो, सासू सुनांचं नातं कसं असतं? मिठासारखं का साखरेसारखं? तुम्हाला कुठलं नातं बघायला आवडतं? मिठासारखं बघायला आवडतं का साखरेसारखं आवडतं बघायला? कमेंट करून नक्कीच सांगा। हा, लक्ष्मी आणि शारदा या दोन व्यक्तींचे नातं सासू सुनेंचं असतं। शारदा ही लक्ष्मीची सून असते। शारदा ही लक्ष्मीची सून असते, म्हणजे लक्ष्मी ही सासू असते। या सासू सुनांची चर्चा अख्ख्या गावभर असते। काय म्हणून माहितीये का? लग्नाला 5 वर्ष झालेले असतात सुनाच्या, शारदाच्या, पण एकदाही सासू बरोबर तिचं भांडण झालेलं नसतं। कारण का? तर ते एकमेकीला इतकी घट्ट मैत्री केलेली असते त्यांनी। मैत्रीच म्हणावं लागेल ना, भांडण नाही म्हणल्यावर काय म्हणावं लागेल? मैत्रीच म्हणावं लागेल त्याला। इतकी घट्ट मैत्री, अंडरस्टँडिंग। परत मला तर है ना, मायलिकीचं नातं तयार केलं त्यांनी। म्हणजे है ना, सून आईचा दर्जा दिली सासूला तिला। सासू जी आहे ती मुलीसारखं, सेम मुलीसारखंच तिला वागणूक द्यायला लागली। त्यांचं नातं खूप गोड चालू होतं। अशाच एका वेळेस त्या सासूची म्हणजे लक्ष्मीची चुलत बहीण आलेली असते। चुलत बहीण येते भेटायला म्हणून, भेटते, बसते, रडते, खूप रडते। म्हणते तुमच्या दोघींचं कसं पटतं ग? आमच्या सासू सुनाचं जराही पटत नाही। असं का बरं होत असेल? म्हणजे तुमच्यात खरंच भांडणं होत नाही? तिला विश्वास नसतं ना ऐकून। नाही ग बाई, आम्ही खरंच भांडणं करत नाही, सासू म्हणते। खरंच भांडणं करत नाही लक्ष्मी। मग असं का होत असेल? आमच्यातच भांडणं का? तुम्ही एकमेकांना ना समजून घेत नाही म्हणते सासू, एकमेकांना समजून घेत नाही। आता किती मी ना प्रयत्न केला तुझ्यासारखं वागण्याचा, पण ती समोर माझ्या सुनाला पटतच नाही। मग लक्ष्मीची सून शारदा ही आत गेलेली असते चहा पाणी आणायला। मग तिनं येतच असते। तेवढ्यात सासू काय म्हणते, हे बघ मायली, सासू सुनाचं नातं किंवा मायलिकीचं शेवटी आहे ना, नातं हे सगळ्याला चांगलंच ठेवावं लागतंय। लेक ही साखरेप्रमाणे असते आणि सून ही मिठाच्या खड्याप्रमाणे असते। ही कठोर आहे, पण हेच सत्य आहे। हे एवढंच वाक्य सुनेने ऐकलेलं असतं। काय एवढंच वाक्य लक्ष्मीच्या सुनेने ऐकलेलं असतं शारदानं। मग ती ऐकती, वर जाऊन रडत बसती, वरच्या आहे ना रूम मध्ये जाऊन रडत बसती। मग ती रडती, मग तिनं काही ऐकत नाही पुढचं, तेवढंच ऐकते। मग त्या बहिणी मग आहे ना भेटतात, ती बहीण जाते तिच्या घरी। मग हिच्या ऐकल्यामुळं, अर्धवट ऐकल्यामुळे हिच्यात खूप बदल होतो। सासू विचार करते, हिनं असं का वागायला लागलीये, हिनं असं का वागायला लागली, असं तुटक का वागायला लागलीये। मग फॅमिली पूर्ण बसलेली असते त्यांनी। एक दिवशी 3-4 दिवस होते तिनं गप्पच बसती। मग पूर्ण फॅमिली बसली असते, तेव्हा तिनं सुनाला विचारते, इकडे का शारदा, काय झालंय तुला? तू असं का तुटक वागतेस माझ्यासोबत? पहिल्यासारखं तू वागा ना। मग सून काय म्हणाव त्या जागेला, कुठं काही नाही, तुला काहीतरी झालंय, मी तुझं मन ओळखू शकते। आता नाही, 5-6 वर्ष झालं आपण एकत्र म्हणते। आधी माझ्या शेजारी बस, मला काय झालंय सांग। मग सून येते शेजारी बसते, नाही काय आई, काय नाही झालं, आधी सांग, माझ्या डोक्यावर हात ठेवून सांग। आई, मी तुम्हाला माझ्या आईप्रमाणे मानलेलं आहे, बरोबर आहे ना? आणि तुम्ही पण मला पुरीप्रमाणे इतके दिवस मानलं आहे, पण शेवटी तुम्ही लेक ती लेकच आणि सून ती सूनच असं दाखवलं। म्हणजे मी काय म्हणले तुमच्या बहिणीला, आठवते का? मी चहा घेऊन आले, तुमच्या बहिणीला तुम्ही म्हणत होता लेक ही साखरेसारखी असते आणि सून ही मिठाच्या खड्यासारखी असते, तुम्ही हे म्हणलाव ना? हो म्हणले मी। त्याच्या पुढचं तू ऐकली नाही का? नाही, मी एवढंच ऐकलं। मला इतकं खूप वाईट वाटलं ना, मी अक्षरशः तिथनं चहा ठुले आणि पटकन मी माझ्या रूम मध्ये आले। अगं वेडे, हसती सासू, अगं वेडे, तू पूर्ण तर ऐकायचं ना, मी काय म्हणले तिला? काय नाही, त्यांच्या दोघीत सारखं भांडणं होते ना, मी तिला सांगाल ते कसं आहे ना नातं जपायचं। लेक ही साखरेसारखं का बरं म्हणले माहिती का? लेक ही घरातनं गेली तरी पण आपल्या आहे ना जीवनाचा भाग असतो। काय जीवनाचा भाग असतो? म्हणजे लेक ही साखरच झाली ना, किती पण आहे ना साखर वेगळे तर जिभेवर चव रेंगाळत असते, ती लेकच असते, आपल्या जीवनात गोडवा असते। आणि सून मिठाचा खडा का म्हणली माहिती का? तू सांग मला, अन्न मिठामुळे अपूर्ण आहे का पूर्ण आहे? अपूर्ण आहे। सून म्हणते अपूर्ण आहे। का बरं अपूर्ण आहे? तर त्यात मीठ नसणार आहे का नाही? मीठ नसणार आहे का नाही? मग मिठामुळे चव अन्नाला असते ना। मग तसंच आहे ना घराला आणि सासू सुनेच्या ह्याच्यात सून ही मीठच असते।
सून आहे तरच चव असते घराला, नाहीतर त्या घरात चव नसते. मी हेच माझ्या बहिणीला शिकवालते की तू गोडवा जवळ करू नको, मिठाला जवळ कर. गोडवा कधी तर जिभेवर रेंगाळत असतो, पण मीठ तर रेंगाळत असते अन्नामार्फत. बरोबर आहे की नाही? हे तिला समजावत होते. वेळी तू काहीतरी गैरसमज करून घेतली. सूनाला इतकं भारी वाटलं सासूचं म्हणणं ऐकून. सून कडकडून मिठी मारली सासूला. म्हणजे बाळकी सांगण्याचं तात्पर्य काय माहिती आहे, ही खरी परिस्थिती आहे, कठोर सत्य आहे जीवनातलं. सून ही मिठाचा खडा असते. सून नाही तर चव नाही घरात, एवढं ध्यानात ठेवा. आहे की नाही? लेक ही साखरच असते, गोडवा असते. सगळ्याला सगळ्याची लेक प्रिय असते असं म्हणत नाही, तोडा विडा, पण सुनाला पण जपा. आहे की नाही? सून ही मिठाच्या खड्यासारखीच आहे. सून आहे तर चव आहे, सून नाही तर बेचव आहे घर. बरोबर नाही? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब तर तुम्ही नक्कीच करता. धन्यवाद.